नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावचे माजी आमदार योगेश रमेश पाटील यांचा वाढदिवस काल्हेर ग्रामपंचायत सभागृहात केक कापून फटाक्यांच्या आतषबाजीत करत सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उल्हासात संपन्न झाला। या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले मान्यवर जयवंतजी पाटील, छत्रपतीजी पाटील, सत्यवानजी पाटील, पुंडलिकजी बोकरे व गावातील मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक या सर्वांनी योगेशजी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। साहेबांचा हा 52वा वाढदिवस आहे। ऐन तारुण्यात केवळ गाव ते उपसरपंच असताना त्यांची डायरेक्ट छलांग आमदार सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे। म्हात्रे जोशी पाटील साहेबांना सोबत देणारी जी मंडळी आहे त्या सर्वांतर्फे साहेबांना शुभेच्छा देण्यात येत आहेत। एकत्रित्या फोटो कारण आपल्याला पाठवायचंच आहे, कारण तुमच्यासारखी या काल्हेर त्यानंतर ज्ञानेश्वर सत्संग मंडळाचे सदस्य दशरथ म्हात्रे, उपाध्यक्ष, सत्संग मंडळाचे अध्यक्ष रमेशजी पाटील, आमदार साहेबांचे वडील हे ज्ञानेश्वर सत्संग मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत। त्या सर्वांचा देव सुद्धा आशीर्वाद देत।
सत्यवानजी पाटील आज माजी आमदार होते, म्हणजे आता पुढे होतील आमदार, तर योगेशजी पाटील यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाचा एवढा मोठा कार्यक्रम इथे साजरा होते. आपण त्याबद्दल काय सांगताय त्यांच्या पुढच्या भवितव्याबद्दल? म्हणजे आता येणाऱ्या निवडणुका त्या संदर्भात आपल्याला काय सांगावं असं वाटतंय का? आज आमचे मित्र माजी आमदार सन्माननीय योगेशजी पाटील साहेब यांचा आज 52वा वाढदिवस 26 जून 2024 रोजी आज आमचे सर्व मित्रमंडळी, त्यांचे आप्तेष्ट मंडळी या सर्वांच्या समोर आज 52वा वाढदिवस हा साजरा झालेला आहे. मी संपूर्ण तालुक्याच्या वतीने शिवसेनेचा उपतालुका प्रमुख या नात्याने त्यांना येणाऱ्या ज्या राजकीय वाटचालीस मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना राजकीय वाटचालीस पूर्णपणे यश प्राप्ती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय.